लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील रेणुका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झिटके येथे सत्कारमूर्ती संतोष शंकर जाधव यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा उत्साहात पार पडला. त्यांनी तब्बल 35 वर्षे निष्कलंकपणे सेवा बजावत विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाचे योगदान दिले आहे. पुढील आयुष्यात शेती करण्याचा मानस देखील यावेळी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाला मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी त्यांच्या मुलांनी व पुतण्यांनी सप्रेम भेट म्हणून ज्युपिटर ॲक्टिवा गाडी प्रदान केली. तसेच त्यांचा वाढदिवसही समस्त जाधव परिवाराच्या वतीने आनंदात साजरा करण्यात आला. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी संपूर्ण जाधव परिवाराला दिले. समस्त जाधव परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. तर चला पाहूया काही क्षणचित्रे. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे भेदभाव करता एकदम कोणत्याही सहकार्यासाठी काम करणारा संतोष आहे. आज तो एवढी पतिपत्नीची सेवा करून तो सेवानिवृत्त होत आहे. मी एवढं विश्वास प्रार्थना करतो पुढील आयुष्य त्याला समृद्धी समाधानी
आपल्या संस्थेची प्रगती उत्तरोत्तर व्हावी यासाठी झटणारे सर्व या ठिकाणी उपस्थित संस्था चालक, आज या ठिकाणी त्यांचा सत्कार आहे. माझे लाडके मेवणे आहेत आणि त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे की आनंदाचे दोही आनंद करणं, सेवानिवृत्त होणं. निश्चितपणानं तर दोन बाजू आहेत, दुःख आहे, आनंद आहे की आज मी सेवेतून निवृत्त होतोय, मी आता मोकळा होणार आहे, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण नसणार आहे म्हणून आनंद आहे. आणि माझ्या सहकार्यांना सोडून मी आता परवा होणार आहे, दूर जाणार आहे म्हणून दुःख आहे. असं या ठिकाणी संस्थांमध्ये सौभाग्यवती सुचिता आणि श्री संतोष जाधव, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे सर्व विद्यमान मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी सर्व. त्याचप्रमाणे माणसाला प्रेम कधीही विकत घेता येत नाही, ते प्रेम आंतरिक भावना निर्माण होते. आणि अशा या प्रेमापोटी आलेले सर्व या ठिकाणी श्री संतोष जाधव यांचे आप्तेष्ट आहेत, मित्र आहेत, कौटुंबिक परिवार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे, तर या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, मला नवीन सांगितलं की त्यांनी जवळ सर्व्हिसचा मला वाटतं अतिशय कमी वेळात नोकरी मिळाली आणि कमीत कमी मला वाटतं 5 ते 6 वर्ष त्यांनी विदाऊटपणे काम केलं. भगवद्गीतेत म्हणतात त्याप्रमाणे की कर्मण्यवादी कारस्ते माम फलेषु कदाचन, म्हणजे कोणत्याही फळाची मला ते फळ मिळेल की नाही त्याच्या अपेक्षा न करता काम करण्याची साधी गोष्ट नाही आणि ते त्यांनी काम करून दाखवलं. त्याचप्रमाणे त्यांच्याविषयी काही आठवणी सांगितल्या की या ठिकाणी संतोष जाधव यांनी जे काम केलं की त्या ठिकाणी अतिशय निस्वार्थपणे काम केलं आणि मला असं वाटतं की त्यांच्या जीवनकोशामध्ये नाही हा शब्द कधीच आला नाही. वेळ हवा होता, परंतु निवेदकांनी आता तुला 2 मिनिटाची मर्यादा दिलेली आहे, मर्यादा आहे. निश्चितपणे ज्या उभयतांचं उर्वरित आयुष्य जे आहे ते अतिशय आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं, आनंदपूर्ण आणि विशेष म्हणजे आरोग्यपूर्ण जावं अशी मी या ठिकाणी आज या ठिकाणी ईश्वराला प्रार्थना करतोय. पुनश्च एकदा त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाची सहनिवृत्ती करता त्यांना हार्दिक शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाना ची सेवा या एकाच विद्यालयामध्ये सतत 35 वर्ष आणि 29 दिवस झालेले आणि या प्रदीर्घ अशा सेवेमध्ये फारच कमी अशा लोकांना एवढी सेवा करण्याची संधी प्राप्त होते. त्याच्यापैकी एक नाना आहे. ते त्यांच्या कुटुंबामध्ये जरी नाना असले तरी आम्ही शाळेमध्ये सुद्धा सर्व शिक्षक वर्ग त्यांना नाना म्हणूनच संबोधतो. सर्वांचे नानाच ते होते. अतिशय आदर्श असे व्यक्तिमत्व आम्हाला त्यांची कुणीव वेळोवेळी भासणार आहे. कारण शाळेचा विकार लागला की 10वीचे सर्व एलसी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट हाताने लिहून काढण्याचं काम नाना मात्र अतिशय लोकपद्धतीने पार पाडत होते आणि आज ती खिडकी आम्हाला उघडी दिसणार आहे. त्यासाठी ठिकाणी दुसरी कोणती व्यक्ती येऊ शकतो, परंतु आज आम्हाला नानाची उणीव भासणार आहे. नानाच्या बाबतीमध्ये जे अनेक पैलू सांगितले आणखी एक पैलू सांगतो जो आम्हाला सर्व शिक्षक वृंदांना त्या स्मरणात आहे. नानाने अतिशय सुंदर अशा प्रकारचे कूक आहे, अतिशय सुंदर प्रकारचे स्वयंपाक ते करतात. अनेक वेळा त्यांनी आपल्या शाळेमध्ये जर त्यांचे कार्यक्रम असतात तर ते स्वतः त्या ठिकाणी हे बनवतात आणि अतिशय चविष्ट असण्याचा हा एक आणखी एक पैलू त्यांच्यात आम्ही या ठिकाणी पाहिला. नानांकडे
ते सांगितलं की नकार नाही, आणि हा मी प्रत्यक्षात जवळून त्याचा अनुभव घेतलेला आहे. नानांना कोणतंही काम सांगा, ठीक आहे मी बघतो करतो, काही होऊन जायचे ते सहजपणे, किती कठीण काम असतं तरी सहजपणे ते त्या ठिकाणी सांगून द्यायचे की सर मी बघतोय, मी करतोय. आणि त्यांच्या स्मरणामध्ये एवढ्या जुन्या विद्यार्थ्यांची नावं होती, कारण मी या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा मी नवीनच होतो मुख्याध्यापक, पण नानांच्या सहकार्याने जे जुने विद्यार्थी होऊन गेले त्यांच्या काही ज्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत होत्या, त्या नानांच्या सहकार्याने त्या ठिकाणी आम्ही सहजपणे सोडवू शकलो. आपल्याला प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सेवाभक्तीच्या सुद्धा शुभेच्छा. तर नानांचं एक वैशिष्ट्य आहे की माझ्या लग्नात मी त्यांची मोठी सुनबाई आहे. तर 20 वर्ष झाली माझ्या लग्नाला, तर नानांनी कधी आम्हाला सुनेसारखी वागणूक दिली नाही, त्यांनी मुलीप्रमाणे आम्हाला वागणूक दिली. आणि नानांचं वैशिष्ट्य म्हणजे कुठलंही कार्य असेल, सुखाचं असेल किंवा दुःखाचं असेल, नाना आवर्जून उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाला मदत करतात. आणि कधीही ते कुठल्याही कार्यक्रमाला नाही किंवा कुठलं काम सांगितलं तर नाही म्हणत नाही. आणि आमच्या कुटुंबातील अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व नानाचं आहे. आज सेवाकृतीचा दिवस आहे. खरं तर एक आनंद सुद्धा आहे आणि दुःखही आहे, कारण एवढ्या वर्षापासून रोजची कामावर जायची सवय आपल्याला असते आणि अचानक घरात बसावं लागतं. पण नाना ज्या काही तुमच्या गोष्टी आता राहिल्या असतील करायच्या सर्व्हिस निमित्त, आमच्या नाना शेतीमध्ये खूप आवड आहे. त्यांनी एक फार्म हाऊस बनवलंय, खूप आवडीने त्यांनी फळझाडं लावलंय. आणि नाना आपण पुढे ज्या काही तुमच्या गोष्टी राहिल्या असतील त्या पुढील आयुष्यात कराव्या. तशीच त्यांना नानीने आमच्या खूप साथ दिली. जेव्हा ते सर्व्हिसला लागले तर परिस्थिती खूप हालाकीची होती आणि आताच बाबांनी सांगितलं की 5 वर्ष त्यांनी विनामूल्य सेवा केली. आणि असं करणं म्हणजे खूप कठीण मोठी गोष्ट आहे. आणि कशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी ते कार्य केलं. तर नाना तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शंकर जाधव हे आमचे बंधू, त्यांचा आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी आमच्या भावांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही या रेणुका विद्यालय मध्ये शिकत असताना, वाटतं 9वी किंवा 10वीला असतानाच संतोष भाऊ इकडे नोकरीला लागला. त्याला पण एक भाग्य लागतं, कारण त्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतो, त्या शाळेची आपल्याला सेवा करण्याची संधी मिळते, हे एक मोठं भाग्य आहे. कारण या शाळेमध्ये भरपूर असे विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकून एक चांगल्या प्रकारे स्वतःचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. आणि या शाळेमध्ये जी पहिली जी शाळा होती, जेव्हा आमचं शिक्षण चालू होतं, त्याच्यापेक्षा आता फार उत्कृष्ट अशी इमारत आणि उत्कृष्ट असं शाळेचं जे म्हणजे चांगल्या प्रकारे शाळा ही ठेवली एवढ्या वर्ष, त्याच्याही कमिटीचाही सुद्धा खूप खूप मी आभार मानतो आणि त्यांचंही अभिनंदन करतो. कारण ही शाळा आहे आपली भूमीपासून तसंच नाव रोखी ठेवलेलं आहे. आणि आमचे बंधूही आता 40 वर्ष इथे नोकरी केली नाही. ही नोकरीपेक्षा ती सेवाच केली असं मी समजतो. कारण मी पहिल्यापासून मी इथे शाळेत असताना सुद्धा बघितलं, सेवा करताना त्यांनी कुठेही घरी असो किंवा शाळेचं कुठेही काम असो, काय ह्या शाळेमध्ये हजर होत असताना बऱ्याचशा शिक्षक लोकांनी सुद्धा सांगितलं त्याचं काम करण्याची कितीही उत्सुकता असते. कुठलाही शाळेला जेव्हाही गरज लागेल तेव्हा कुठल्याही टायमिंगचा भान न ठेवताना शाळेत हजर व्हायचे आणि कुटुंबासाठी ते फार वेळ देतात. आताच सरांनी सांगितलं एक उत्कृष्ट ते कुक आहे, आमच्या वहिनी त्यासाठी एकदम फ्री आहे, कारण थोड्या चांगल्या प्रकारे स्वयंपाक बनवतात. म्हणजे मलाही माहिती होतं, म्हणजे त्याच्या घरी भरपूर त्यांना सहकार्य भेटत असेल वहिनीला, असं मलाही सुद्धा वाटतं. जसं शाळेत काम करतात तसं घरी काम करत असतील, ते स्वयंपाक करतात, दुसरं नाही, स्वयंपाकाचं काम करत असतील आणि चांगल्या प्रकारे स्वयंपाक करत असतील असंही आता मला माहिती झालं. म्हणजे
बंधूंच्या चांगले चांगले कला आहेत, चांगले चांगले गुण आहेत हे माहीत झालं. आणि ही शाळा एक आदरणीय शाळा आहे प्रत्येकाची. आणि बंधू आता उर्वरित आयुष्य दुसरी टर्म बोलतो आपण ते उर्वरित जीवनासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजपर्यंत शाळेमध्ये जे काही कार्यरत काम होतं ते अतिशय चोख, अतिशय पारदर्शक पद्धतीने संतोष हे काम करत होते. या परिसरामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालक या संस्थेची उन्नती व्हावी यासाठी सरकारमध्ये खूप झटत होते. आजच्या काळात आजपर्यंत ते आपल्या शाळेचे काम करत होते. अशी माणसं व्यक्ती आपल्या विद्यालयाला मिळणं हे आम्ही भाग्य समजत होतो. आणि पुढे अशा प्रकारची व्यक्ती आपल्याला मिळावी अशी मी परमेश्वराकडे विनंती करते, मागणी करतो. वेळ खूप झालेला आहे, मी काही जास्त बोलत नाहीये. माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून संतोष भाऊंना पुढील आयुष्याकरता शुभेच्छा देतोय आणि माझ्या प्रवासाला संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. behalf of my family, my favorite Nana Baba, I am so lucky to have you in my life. I have no word to tell about you. I just said 3 words. I love Nana Baba. अशी मी क्लिअर होतो. मिळत पाहिजे आणि ते काम व्हायचंच. अशी व्यक्ती आज रिटायर होत आहे. याचं ॲक्च्युली संस्थेला फार मोठं दुःख पण आहे, कारण अशा व्यक्ती मिळणं फार कठीण आहे. काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य येते मी पाहिलंच नाही. सर्व कामे ते आनंदाने करते. शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही, कोणाशी भांडण करता नाही, असं तुमचं सतत काम करायचं. विश्वभूषा बाबत त्यांच्याकडे सर्व विद्यार्थ्यांना भेटीसाठी सांगितलं असते. त्यांच्याकडे सर्व विद्यार्थ्यांचा हिशोब होतो, अतिशय काटेकोरपणे हिशोब ते वेळच्यावेळी देतात. आता बरोबर मी त्यांना फोन केला की आपल्याकडे विचारायचं आहे, तुमचे जे काही हिशोब असतील ते तुम्ही इकडे होते शिवले येऊन द्या. त्यांनी दुसऱ्याच दिवशी हिशोब दिले. म्हणजे अशी हजार व्यक्ती त्यावेळी आपल्याकडून आमच्या शाळेतून निवृत्त होते. नंतर ती जागा भरली जाईल, परंतु जागा भरल्यानंतर सुद्धा कुठला कर्मचारी तिथे संस्थेला जे स्वाद देतात. कारण संतोष भाऊंनी शाळेच्या बरोबरच संस्थेचा कसा विकास होईल हे नेहमीच पाहिलेलं आहे. आणि संस्थेची कामं त्यांनी म्हणजे आनंदाने केलेली आहे. अशी व्यक्ती आज रिटायर होते. त्यांना रिटायर झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभो, चांगलं आरोग्य लाभो. त्याचप्रमाणे वसई शिक्षण प्रसारक मंडळ, दोन्ही शाळा व माझे कुटुंबीय यांच्या वतीने मी त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, चांगलं आयुष्य लाभावं. आणि दुसरी विनंती करतो की गरीब रिटायर झालेले असले तरी शाळा ही आपली समजून ज्यावेळी आम्हाला गरज लागेल त्याच्यावेळी आपण तिथे येऊन आपलं योगदान द्यावं अशी त्यांना विनंती करतो. परंतु ते निश्चितच आपलं योगदान आम्हाला देतील याची मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आणि आता गेल्या 40 वर्ष याच्यामध्ये नोकरी केली आहे. एकाच संस्थेमध्ये ते 40 वर्ष एकाच ठिकाणी एकाच पुढे त्यांनी हे घेत त्यांचं प्रमोशन होत त्यांनी एकाच ठिकाणी जॉब केला आहे. ते आम्हाला खूप अभिमान वाटतं त्यांचा. आणि शाळेमध्ये जे आता सगळे बोलतायत ते ऐकून पण आमचं मन फार भारावून जातंय की हा त्यांनी एवढं काम केलं या शाळेसाठी आणि ते अजूनही एवढे गुणगान गातात त्यांचे. मी पण आयुर्वेदा फील्डमध्ये आयुर्वेदिक केअरमध्ये मी हे करते, हेल्थ केअरमध्ये मी जॉब करते. मी डॉक्टर आहे. मग त्यांची शारीरिक जी असणार आहे तब्येतीची काळजी ती तर मी घेणारच, पण त्यांना फायनान्शियली पण मी माझ्या पद्धतीने जेवढा प्रयत्न होईल तेवढं मी त्यांना नक्कीच करणार. त्यांना मी एवढंच म्हणेन की त्यांनी आता रिलॅक्स व्हावं आणि सगळं त्यांनी जे केलेलं नाहीये 40 वर्षाच्या नोकरीमध्ये ते त्यांनी आता करावं. त्यांच्या ज्या हॉबीज आहेत त्यांना जे फिरायचं आहे ते त्यांनी आता पूर्ण करावं हीच माझी त्यांना हे. इकडे आलेले सगळे या कार्यक्रमासाठी जे आलेत सगळे एवढ्या लांबून आले सगळे पाहुणे एका आमच्या कॉलवर एका निमंत्रणावर त्यांच्या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद. त्यांनी एवढा वेळ वाट बघितली सगळे स्पीच होईपर्यंत आणि ते आता एवढ्या आनंदाने एवढा वेळ वाट बघितली त्यांनी, त्यांच्यासाठी थँक्यू. आज रोजी रेणुका विद्यालय झिडके या ठिकाणी माननीय श्री संतोष शंकर जाधव लिपिक या पदावर कार्यरत होते. आज त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. या ठिकाणी त्यांनी अविरत 35 वर्ष सेवा दिलेली आहे. एकनिष्ठपणाने काम केलेलं आहे. सेवा देता देता आमच्या कुटुंबाला सर्व त्यांनी वेळ दिलेला आहे. उत्कृष्ट असं कामाचं हे केलेलं आहे. त्याच्यामुळे या शाळेत त्यांना नक्कीच कुठेतरी शाळेला हे वाटेल की बाबा एक आपला सेवानिवृत्त झालेला कर्मचारी कुठेतरी भासेल, त्याची उणीव असेल. उद्यापासून ते आम्हाला वेळ देतील हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेऊ. त्यांना मी एक सजेस्ट करेन की बाबा आता तुम्ही 35 वर्ष या शाळेसाठी काम केलं, उद्यापासून आमच्यासाठी वेळ द्या. शेतीमध्ये त्यांना खूप इंटरेस्ट आहे, शेती करण्यामध्ये त्याच्यामध्ये वेळ घालवा. आपला पुढील आयुष्य सुखाने समृद्धीने आणि चांगल्या शारीरिक ठेवून त्यांनी जगावं हीच माझी इच्छा आहे. नाही आता त्यांनी खूप वेळ आपलं एक नोकरी एवढ्या वर्ष केलेली आहे. आम्ही तर नोकरी करत असताना तर आम्ही काय त्यांना देऊ शकलो नाही एवढं काही. त्यांनीच माझे काका नाना आमच्या सर्वांचे नाना आहेत. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला खूप डोक्यावर त्यांचा खूप मोलाचा सहकार्य आहे. आमच्या डोक्यावर हात आहे त्यांचा. त्याच्यामुळे आम्ही जे काय आता आहोत ते त्यांच्यामुळेच आहोत. तर आपल्याकडून एक छोटीशी वस्तू काहीतरी आमच्या व्हावी, त्यांना देण्यात यावी. एक त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे आणि सेवापूर्तीचा कार्यक्रम हे दोन्ही एकत्र आले. त्याच्यामुळे आम्ही एक ठरवलं की त्यांना एक छोटीशी अनोखी भेट द्यावी. इव्हन तर आम्ही त्यांना भेट आमच्या सर्वांनी ठरवलं बसून एक त्यांना आता ज्युपिटर स्कूटी एक भेट दिलेली आहे त्यांना आम्ही सर्वांच्या आमच्या कुटुंबाकडून. आज या ठिकाणी सेवापूर्तीचा कार्यक्रम झालेला आहे. त्यासाठी आमचे सर्व नातेवाईक कुटुंबामध्ये सदस्य सर्व आत्मीष्ट हे सर्व ज्यांना आमंत्रण केले ते आलेले होते. त्यांचे आम्ही जाधव परिवाराकडून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रांजळपणाने या शाळेमध्ये काम केलं आणि ते जवळजवळ मी 40 वर्षे या रेणुका विद्यालयामध्ये सेवानिवृत्त या झाले. सर्वांकडून आणि संस्थेकडून सुद्धा मला प्रेमाचं हे मिळालंय. सर्व माझ्या कुटुंबियांनी आणि माझ्या मिसेसने हे सगळं हे केले. सर्वांमध्ये मी पूर्ण म्हणजे गरीबातून मी पूर्ण याच्यातून झालेला आहे आणि नंतर माझी पत्नी आणि माझी मुलं आणि पुतणे यांनी मला साथ दिली. आता पुढे बघू आता काय होईल ते. शेती तर माझी आहेच. श्री शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष व स्कूल कमिटीचे अध्यक्ष आणि इतर माझे नातेवाईक आलेले पाहुण्यांचे मनापासून आभार मानतोय. लाईव्ह इंडिया टीव्ही न्यूज.